नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला इडली पात्रामध्ये कणिक वाकून अशी भन्नाट एक रेसिपी दाखवणार आहे। ती रेसिपी आहे खानदेशीमधली दाल बाटी। मग आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात। एक मी कुकरचं भांडं घेतलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण ही तुरीची डाळ घेतली मी 1 वाटी। आधी आपण ही मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ मी थोडी कमी घेतली। लाल मसूर घेतले। आता ह्या डाळी मी चांगल्या धुवून घेत आहे। आता इकडे मी डाळ चांगली धुवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ थोडी कमी घातली होती, कारण मी इथे हिरवी मुगाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। आता मी ती मिक्स करत आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकत आहे 1 टीस्पून। आणि आता ही कुकरला मी 3 शिट्या देऊन उकडून घेत आहे। इकडे मी भात पण ठेवलेला आहे त्याचबरोबर, आणि हे मी कुकरला आता लावून घेते। इकडे मी कुकर लावलेला आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। इथे मी एक परात घेतले आणि हे मी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी। अजून 1 वाटी घेत आहे मी। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं मी। छोटी वाटी मी रवा घेतलाय। याच्यामध्ये चिमूटभर मी हळद घेतले। जिरं घेतलंय आणि ओवा घेतलाय। आता याच्यामध्ये मीठ टाकत आहे चवीपुरतं मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलाय। रवा छानपैकी फुलून येईल याच्यामध्ये आणि आपली बाटी छानपैकी होईल, म्हणून मी याच्यात गरम पाणी वापरते। आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे। अगदी गरम नाही आहे, हलकं कोमट आहे, असं फार गरम नाही आहे ते। आणि आता पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं मळून घ्यायचं व्यवस्थित। पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे, पातळ मळायचं, म्हणजे अगदी सॉफ्ट मळायचं आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, जसं आपण चपातीला मळतो सेम तसंच। हे बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। आता याच्यावरती मी थोडंसं तेल टाकत आहे। तर ह्याला आपण छानपैकी तेल लावून ठेवूया। तेल लावून आपला छानपैकी झालेला आहे। आता हे असंच मी झाकून ठेवत आहे 10 ते 15 मिनिटासाठी। इकडे डाळ मी कुकरमधनं काढून घेतलेली आहे आणि ही चांगली आता मी हलवून घेत आहे, म्हणजे एकदम चांगली मॅश करून घ्यायची आपल्याला। याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकत आहे। आता आपण याला फोडणी देऊया। इकडे मी कढाई गरम करत ठेवली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल आपलं गरम झालं आहे। याच्यामध्ये आता मी मोहरी टाकत आहे।
मोहरी तळतळली, आता जिरे टाकत आहे. कढीपत्ता टाकत आहे मी. कढीपत्ता आपला तळतळला आहे. मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता मी एक टोमॅटो टाकत आहे. आणि टोमॅटो जरा नरम होण्यासाठी याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे. इथे टोमॅटो आपले चांगले नरम झालेले आहेत. याच्यामध्ये आता मी आला लसूणची पेस्ट टाकत आहे. आला लसूण आपला इथे परतून झालेला आहे. याच्यामध्ये आता मी सुके मसाले टाकत आहे. हळद, लाल मिरची पावडर आणि हा आमचा मालवणी मसाला टाकत आहे. आता हे छानपैकी याला परतून घेऊया आपण. आता याच्यामध्ये आता मी घोटलेली डाळ टाकत आहे. याच्यामध्ये मी कुकरमधलाच पाणी टाकत आहे सर्व. आणि डाळ आपल्याला जेवढी घट्ट पातळ पाहिजे असेल त्या अंदाजाने आपण करून घ्यायचं आहे. आता याला आपण चेक करूया. छानपैकी आपली डाळ झालेली आहे. याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आता. आता आपण बाटी करायला घेऊया. आता आपण पीठ चेक करूया. पीठ आपला छानपैकी मऊसूत झालेला आहे. हा छानपैकी आपला झालेला आहे. आता आपण ह्याचे गोळे करूया. आता आपण हे लाटून घेऊया. हा गोळा आपल्याला आता चांगल्यापैकी लाटून घ्यायचा आहे चपाती. की आपल्याला तेलावरतीच लाटायची, सुकं पीठ नाही लावायचं आहे जास्त.
ही आपली आता चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ह्याला तेल लावायचं आहे. आणि तेल चांगल्यापैकी पसरवून घ्यायचं आहे. आणि याच्यात थोडंसं आपल्याला सुकं पीठ पसरवायचं आहे. ह्याची छानपैकी याचे लेयर येतील. आणि असं गोल गोल करून आणि हे मध्ये कट करायचं आहे. हे आपल्याला असं असे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व करून घेत आहे. कुकर आधीच मी गरम करायला ठेवलं होतं आणि चांगल्या आता वाफा येत आहेत. पात्राला मी चांगलं तेल लावून घेतलं आहे. आता आपण हे गोळे याच्यामध्ये ठेवूया. आता हे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवूया. 10 मिनिटं झालेत. आता आपण चेक करूया. आता आपण सुरीच्या ह्याच्याने बघूया. आधी आपण सुरी टाकू याच्यामध्ये. हे बघा, सुरी अगदी क्लीन येत आहे. तर हे परफेक्ट झालेले आहे. आता हे थोडंसं आपण थंड होऊन देऊया. बाटी आपण कट करूया. हे बघा, एकदम छान याच्यासं तोडून घ्यायचं. बघता याचे लेयर आहेत. जास्त नाही तोडायचं आपल्याला, कारण त्याचे लेयर तुटले जातील सर पूर्ण. हे बघा, छानपैकी असे लेयर आलेले आहेत त्याला. तर बाकीचे पण मी असेच कट करून घेते. आता हे आपण फ्राय करून घेऊया. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या बाटी आपण याच्यामध्ये सोडूया. जे ब्राऊन झालेले आहेत ते काढून टाकूया. एका बाजूची मस्त असे लेयर आलेले आहेत.
अशा पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेत आहे. ही आहे माझी खानदेशी डाळबाटी. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करून सांगा. थँक्यू सो मच.